वाटेल तशा तुम्ही परमिशन देऊन टाकता, वाटेल तेवढी झाडं तोडता. आता 44 डिग्री झाला, आता काय 50 डिग्री पर्यंत थांबायचं का? झाडं तोडतायत हा अधिकार कुठल्याही मिनिस्टरला नाही. हे तुम्ही लक्षात घ्या कि हर्ष उनेकर डेमोक्रेसी में यकीन रखता है और उसका कहना है कि हमें हमारा प्रॉपर ट्री अथॉरिटी चाहिए. सेक्शन 21 अंतर्गत जर कोणतंही ट्री फेलिंग प्रपोजल विदाउट प्रोसिजर सँक्शन केलं तर ट्री ऑफिसरला क्रिमिनल केस करू शकतो. हे समजा तुम्ही, हे लाईटली घेऊ नका. इतके लोक आले तिथे संतापलेत लोक सर. साधारण तब्बल 500 लोक आज प्रेझेंट होते आणि सर्वांनी आपले मतं आणि आपले आक्षेप ट्री ऑफिसर समोर मांडले आहेत. नेमली की ट्री अथॉरिटी ॲज पर दी ॲक्ट अजून कॉन्स्टिट्यूट केला नाही आहे. प्रत्येक डॉकेटमध्ये अजूनही खूप बेसिक डिफेक्ट्स आहे. ट्रीचं एज अजून सायंटिफिकली असेस होत नाही. कॉम्पेन्सेटरी प्लांटेशनचं ठिकाण ठरवत नाही. किती झाडं प्लांट करणार आहेत, कसे प्लांट करण्यात आहे ह्याच्याबद्दल काही माहिती दिली जात नाही. अनेक अजून त्रुटी होते जे लोकांनी आयडेंटिफाय केले. मी आज इतके सगळेजण इथे जमलेलो आहोत ना, या कायद्याचा अभ्यास करूनच इथे येत आहोत. तर तुमचा वेगळा काय कायद्याचा अभ्यास तो आम्हाला कळू दे. त्याच्याकडे उत्तर नाही नसणार, पण तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्नही करत नाही. तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त नोंदी करताय. आमचा ऍडमिनिस्ट्रेटर प्रशासक हा जो निर्णय घेईल तो पूर्व दिशा आहे. ही लोकशाहीमधली पद्धत नाही. आपण चायनामध्ये राहत नाही. आप यहाँ बैठ करके गैर कानूनी तरीके से सिर्फ पेड़ों को काट रहे हैं. और सर आप पेड़ लगाओ बस. पहले जो कट रहा है ना उसको बचाओ. पहला काम हमारा वही है जो बचना चाहिए. आपको लगाने को करना चाहिए. आप इस नागरिक को नहीं करना. There are non-official members. For what non-official members are there? One second. Who are the non-official members? सध्या 2च लोक आहेत. ज्या कमिटीमध्ये 15 पर्यंत लोक असू शकतात 2च लोक आहेत. एकही नॉन गव्हर्नमेंटल मेंबर नाहीये. ते 2 लोक म्हणजे पुणे म्युनिसिपल कमिशनर आणि गार्डन सुपरिंटेंडंट नवल किशोर राम आणि अशोक घोरपडे असे 2च मेंबर्स आहेत. पुण्याचे लाखो जे झाडं हजारो लाखो झाडं जे आता तोडण्यात येणार आहेत त्या 2 लोकांची कमिटीच यावर साइन ऑफ करत आहे. याची दक्षता प्रत्येक पुणेकरांनी घ्यावी. आणि कुठे आहे परिस्थिती काय, त्यांचं जिओलॉजिकल लोकेशन काय आहे चूक करा. या प्रकारची सगळी डॉकेट्स आत्ता तुम्ही नमूद करा की ही डॉकेट्स कॅन्सल व्हायला पाहिजे. यांच्या पुढे कुठल्याही प्रकारचं झाड तोडीचं कुठलंही डॉकेट निघालं नाही पाहिजे. आमचा असंच प्रश्न होतं की बाकी सगळे कमिटीज, स्टँडिंग कमिटी असो, स्पोर्ट्स कमिटी असो, अनेक जे वेगवेगळे कमिटीज आहेत PMCचे, त्यांचं तुम्ही निवडणूक केलं, ते नेमले गेले आहेत. ट्री कमिटीला तुम्हाला नेमण्यासाठी इतका वेळ का लागत आहे? अजून इतका डिले का होत आहे? वृक्ष प्राधिकरण जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत तुमचं डॉक्युमेंट घेण्याचाच काही विषय नाहीये. तुम्ही कसं काय म्हणता रेकमेंडेशन देणार? तुमच्याजवळ हा वृक्ष कायदा दिलेला आहे, याच्यामध्ये कुठं असं मेन्शन केलं आहे का? सांगा. 2 लोकांमध्ये कामकाज चालेल असं कुठं मेन्शन केले? दाखवा. ह्या तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ वॉर्ड ऑफिसर हिअर. वी सिरियसली रिक्वेस्ट यू की हे प्रश्न तुम्ही कमिशनरापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत एकही झाडाला हात लावणार नाही हे आम्हाला आज तुम्ही तुमच्याकडून आम्हाला गॅरंटी द्या की आम्ही एकही झाडाला आम्ही परमिशन देणार नाही या प्रोजेक्टच्या अंडर. त्यानंतर ट्री ऑफिसरनी त्यांचे रेकमेंडेशन्स आम्हाला सांगितले. त्या रेकमेंडेशनमध्ये त्यांनी म्हटलं आहे की जे काय कायदेशीर आहे तसंच होणार, कायद्याच्या अनुसार सगळं कायद्याचं पालन केलं जाणार, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. पण अजूनही ट्री ऑफिसरनी एक ओळी लिहायला खूप संकोच केलं. ते म्हणजे की ह्या प्रोजेक्टसाठी आत्ता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या अनुसार कोणतंही झाड तोडणार नाही असं ट्री ऑफिसरनी त्यात इन्क्लूड करावं, पण ते इन्क्लूड झालं नाही. त्यानंतर लोकांचं असंच मत आहे की आत्ता आपल्याला वेगळे मार्ग शोधावे लागतील, परत कोर्टाकडे वळण करावं लागेल, कदाचित क्रिमिनल केस पण या संदर्भात फाईल करावे लागणार. सगळे ऑप्शन्स ओपन आहे. सध्या लोकांमध्ये चर्चा चालू आहे आणि पुढे जे होणार ते सर्वांसमोर होणार.